नमस्ते. आज मी अळूची भाजी कशी केली ते तुम्हाला सांगते आणि अळू कसं साफ करते ते पण सांगते. तर हे अळूचं पान मी असं कापून घेतला देठ त्याचा आणि देठाचं वरचं टोक आहे ना ते कापायचं आणि असं त्याचा दोरा खाली ओढायचा आणि मधून 2 भाग करायचेत. मग त्याच्यात राहिलेले दोरा असतो ना तो पण निघून येतो. अशा प्रकारे ना मी सगळं अळू साफ करून घेतलं आणि देठ पण. आणि आता हे मी धुतलेलं नाही आहे. धुवायच्या आधीच मी ते चिरते आहे कारण हाताला खूप खाज येते ना म्हणून. मग पहिले मी त्याचे देठ कापून घेतलेत आणि एका चाळणीमध्ये ठेवलेत आणि आता ते अळूची अशी जुडी एकत्र करून ना अळू पण हे बघा असं कापून घेतलं आणि आता ते मी पाण्यामध्ये टाकलं आहे. आणि आता ते पाण्यात जर आपण हात घातला ना तर आपल्याला खूप खाज येणार म्हणून मग असं हा झारा घ्यायचा आणि त्या झाऱ्याने असं दाबून दाबून ते धुवायचं आहे. तर आता ना माझी लाईट गेली त्याच्यामुळे पुढचं हे असं काळोख झालं आहे. तर मग असं मी 2-3 पाणी घालून ना असंच अळू चमच्याने घालून घालून ते दाबून धुवून घेतलं. आणि हे देठ आहेत ना ते मी नळाखालीच धुवून घेतले. आता तरी पण तुमच्या हाताला जर खाज आली तर एक कोकम घ्यायचं, ते ओलं करायचं आणि हाताला असं घासायचं आणि 5 मिनिटांनी हात धुवून टाकायचा. आता अळूची भाजी करूया. तर मी पॅनमध्ये तेल घातलं, त्याच्यात जिरं, राई, लसूण टाकून परतवून घेतली. मग 2 कांदे परतवून घेतलेत. मग आला लसूण पेस्ट टाकली आणि तीही अशी परतवून घेतलेत. आणि हे शेंगदाणे आहेत ना मी रात्रभर पाण्यात भिजत टाकले होते, तर ते भिजलेले शेंगदाणे टाकले. नंतर 2 चमचे मालवणी मसाला टाकला, तेही परतून घेतला. आणि मग हे देठ कापलेले देठ आहेत ना ते पण मी धुवून त्याच्यात परतून त्याच्यात घेतले. मग हळद घातली, तीही परतून घेतली. आता आपण हे धुतलेलं अळू आहे ना तर ते त्याच्यामध्ये घातलं आणि तसंच चमच्याने ते दपटून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोकम टाकला आहे. तुम्हाला जर चिंच टाकायची तर चिंच पण टाकू शकता आणि मीठ टाकलं आणि मग गरम पाणी टाकलं आहे. आणि असं चमच्याने ना मी ते दाबून घेतलं आहे. ते ढवळलेलं नाही आहे कारण चणे आपले शिजले पाहिजेत ना, सॉरी शेंगदाणे शिजले पाहिजेत ना म्हणून. आणि नंतर मग कुकरचं झाकण लावलं आणि मीडियम गॅसवरती ना मी 5 शिट्या करून घेतल्या. आणि आता कुकर थंड झाल्यानंतर कुकर हे बघा बघा मी दाखवते तुम्हाला. तर सगळं ढवळून घेतलं आणि आपले शेंगदाणे बघितलेत ना तर छान शिजले आहेत शेंगदाणे आपले. मग छान असं मी परतवून घेतलं ते. आणि मग त्याच्यामध्ये ना गूळ टाकलेलं आहे थोडंसं चवीसाठी आणि ओलं खोबरं टाकलं. तर तुम्ही ओलं खोबरं नाही टाकलात तरी चालेल. आणि अशा प्रकारे ना आपलं छानपैकी काहीही न घालता सुद्धा कमी ह्याच्यात अळू तयार झालं. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब